ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरू आहे। त्यासाठी मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचं नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या। तसंच देशवासियांना आणि त्या दुःखी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। यामुळे स्वाभिमान आणि देशाचं मनोधैर्य दोन्ही उंचावलेलं आहे असं RSSनं म्हटलंय। नेमकं पत्र काय आहे एकदा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 26 हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची भावना होती। देशवासियांना आणि त्या दुःखी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। यामुळे स्वाभिमान आणि देशाचं मनोधैर्य दोन्ही उंचावलेलं आहे। दहशतवादी, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर, पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कारवाई आवश्यक होती। तसंच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही या कारवाईचं समर्थन करतो। या संकट काळात संपूर्ण देश सरकार आणि सैन्य दलांसोबत उभा आहे। भारताच्या सीमेवरील नागरिक वस्त्या, धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी लष्करानं केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो। हा अमानवीय हल्ला झेलणाऱ्या पीडितांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या आव्हानात्मक काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासियांना अपील करतोय की सरकार आणि प्रशासनाच्या सगळ्या सूचनांचं पालन करा। नागरिक कर्तव्य बजावताना राष्ट्रविरोधी शक्तींमुळे आपलं सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या। लष्कर आणि नागरी प्रशासनाला गरज असेल तेव्हा मदत करण्यासाठी तत्पर राहा आणि सर्व देशवासियांना राष्ट्रभक्ती दाखवण्याची RSS कडून विनंती करण्यात आलेली आहे।